च्या सुमारास की न्यूज बघितली का, तर मी म्हटलं नाही. तर जस्ट झोपेतून उठलो होतो आणि बोललो एकदा न्यूज बघून घ्या. त्याच प्रकारे न्यूज चॅनल लावून बघितलं असता समोर असं चित्र दिसून आलं की अजित पवार साहेब आपल्यात राहिलेले आहेत. त्यांची विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची न्यूज आपल्या सर्वांसमोर आपल्याला 9:40च्या दरम्यान आपल्याला समजून आली. अक्षरशः आम्हाला विश्वासच बसत नव्हता आज कसं होऊ शकतो. परंतु ज्या टायमाला न्यूजमध्ये त्यांचं वय दाखवत गेलं त्या दिवशी 28 तारखेला त्यांना 66 वर्ष 6 महिने 6 दिवस झाले होते. आपण बघितलं असेल का आपण वयाच्या 30, 40, 50व्या वर्षी आपल्याला चालणं धावणं देखील होत नाही, परंतु वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा एक टीनेजरपेक्षा फास्ट स्वरूपात काम करणारे आपले दादा आपण सर्वांनी पाहिले असतील. त्यांची काम करण्याची जी पद्धत होती, जी स्पीड होती, ही आपण बघितली असेल. सर्वसामान्यांना भेटण्यासाठी ते प्रत्येक वेळी वेळ देत असत. कुठलाही काफिला असो, कुठलाही त्यांचा दौरा असू द्या, परंतु जर कुठली जनता जर काही पेपर्स वगैरे कागद वगैरे घेऊन जर त्यांच्या समक्ष आली तर ते थांबून पत्रकारांना सर्वांना पोलीस बांधवांना थांबून त्या समोरच्या पीडित व्यक्तीला जाब विचारत असेल तुला काय त्रास आहे आणि त्याच्याकडून ते लेखी स्वरूपात लिहून घेतलेलं असेल किंवा मोबाईल नंबर असेल त्याच्यावर त्यांचं 100% त्याची कामं समोरचे करून देत होते. हे आपण बघितलंच असेल. आज फक्त महाराष्ट्राने एक उपमुख्यमंत्री नव्हे तर 60 टर्म उपमुख्यमंत्रीचा एक्सपिरियन्स असलेला महाराष्ट्राच्या आज बघितले असेल आपण 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यातील सर्वात हुशार व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती गमावलेला आहे. एवढा 6 टर्मचा एक्सपिरियन्स व आज त्यांचे काम करण्याची जी पद्धत होती, जसं त्यांचं सॉन्ग आहे अंगावर खादी संघ कामाची यादी. आपला दादा लय पॉवरफुल. खरंच दादा खूप पॉवरफुल होते आणि त्यांची काम करायची जी पद्धत होती ती खरंच आपल्याला शिकणे योग्य आहे. आज आपल्याला जर खऱ्या स्वरूपाने जर त्यांना आदरांजली व श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांच्या कामाची शैली पाहून आपले जेवढे आज उपस्थितीत इथले उल्हासनगरचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी त्यांच्या कामाचा जो पद्धतीचा जो नियम होता, सकाळी 6 वाजल्यापासून ज्याप्रमाणे ते रात्री 10-12 वाजेपर्यंत जे काम करायचे, ते झोपायचे कधी, आराम कधी करायचे, हा आम्हाला नेहमी प्रश्न पडत असायचा. परंतु त्यांची कामाची शैली पाहता आम्ही सर्व जे पॉलिटिकल लेवलला जे आपलं करिअर करू इच्छितो, मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छेन की त्यांच्यासारख्या कामाचा प्रोत्साहन घेऊन त्यांच्या मार्गावर चालणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासारखंच आहे. आज महाराष्ट्र अत्यंत दुःखात आहे, परंतु आज 5च्या सुमारास त्यांच्या वाईफ सुमित्रा ताई, कारण आपण त्यांना दादा बोलायचो म्हणजे त्यांच्या वाईफला पण ताईच बोलणार, त्यांनी आज पदभार स्वीकारला असून त्यांच्या मार्गावर ते नक्कीच चालतील. एवढं बोलून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.